तर नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर भाजपचा निषेध आंदोलन सुरू झालेले आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात होते। महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाचा भाजप निषेध करणार आहे। दुटप्पी धोरण जे राबवलं जात आहे त्याचा निषेध भाजपकडून केला जातोय। भाजपचे आमदार, शहराध्यक्ष, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर भाजपचं निषेध आंदोलन आता सुरू होते। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। हाती फलक घेत जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। दुटप्पी धोरणाविरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपण पाहतोय मवियानं आज सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलनाची हाक दिलेली आहे। या आंदोलनाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही, तरी देखील मविया आपल्या आंदोलनावर ठाम आहे। असं असतानाच आता राज्यभरात भाजपचा प्रत्युत्तरात दाखल आंदोलन सुरू होत आहे। नाशिकमध्ये देखील रक्षा खडसे दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये अगदी काही क्षणात रक्षा खडसे प्रसार माध्यमांशी संवाद साधतील। ही थेट दृश्य नाशिकमधली। आंदोलन करण्यात येत आहे, काय उत्तर देणार? बघा, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन याच्यासाठी आहे की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने या घटनेचं राजकारण जे करू लागलेले आहे की त्यांना असं वाटते की यामध्ये आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये फायदा होईल, पण ही राजकारण करायसारखी गोष्ट नाहीये। नक्कीच आज जी काही घटना घडलेली आहे मालवणमध्ये त्या सगळ्यांना वेदना देणारी घटना आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो आणि देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला याचं दुःख आहे। आणि ह्या संदर्भामध्ये देशाचे प्रधानमंत्र्यांनी आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी सुद्धा माफी मागितलेली आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि तत्काळ चौकशी करून जे कोणी दोषी असेल यांच्यावर कडक कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत। पण अशा पद्धतीचं राजकारण जे काही महाविकास आघाडी करणं जे होतंय ते अतिशय चुकीचं आहे। आज जर त्यांना खरोखर ह्या गोष्टीचं इतकं वाईट वाटते तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की 2020 मध्ये जेव्हा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी जेसीपी लावून हटवला, त्यावेळेस यांच्या भावना कुठे होत्या? त्यावेळेस का त्यांना वाटलं नाही की आपण सुद्धा ह्या गोष्टीचा विरोध करावा? कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे। आज जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वाटत होत्या तर त्यावेळेसही त्यांनी पुढे येऊन रस्त्यावर आंदोलन केलं पाहिजे होतं। म्हणजे कुठेतरी तुमचा जिथे फायदा होईल तिथे तुम्ही राजकारण सोयीच्या हिशोबाने करायचं। तर ह्या अनुषंगाने आमचं सगळ्यांचं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांचा निषेध आहे। आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।